मंडळी राम राम, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी आलो होतो फिजिकलसाठी पुणेला। तर आता आपलं फिजिकल वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता आम्ही थोडंसं पुणेला फिरणार आहोत। आता आपण शनिवारवाडा बघण्यासाठी आलेलो आहे। तर चला मित्रांनो, आता आपण शनिवारवाडा बघूया आपल्या व्हिडिओमध्ये। चला दाखवतो तुम्हाला। मित्रांनो, आपल्याच मागे गेट वगैरे आहे आणि इकडे आहे आपल्या भारत देशाचा तिरंगा, बघू शकता। खूप प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो इथं। तर चला आता आम्ही थोड्या वेळात अंदर जाणार आणि तुम्हाला दाखवतो। हा आहे मित्रांनो विशाल असा गेट आणि गेटच्याच मित्रांनो बाजूला बाहेरच आहे आपल्याला तिकीट काढायचे आहे। QR कोड स्कॅन करून नंतर आपल्याला तिकीट मिळणार मित्रांनो। नंतर आपल्याला ते तिकीट स्कॅन करून आपल्याला अंदर जाता येईल। तर मित्रांनो, आता अंदर आम्ही शनिवारवाड्यामध्ये आलेलो आहे। ते बघू शकता तुम्ही, आपले मित्र पण आहे आणि आम्ही पण आलेलो आपण त्या भिंतीवर। तर चला मित्रांनो, आता तुम्हाला शनिवारवाडा दाखवतो। शाहरुख खान म्हणे पोच दे ना तिथे दाखवा कुठं बघा। हा शनिवारवाडा किती सुंदर दिसतो। बात तो सही है। इथे मित्रांनो एक कमळाचं फूल आहे आणि त्या कमळाच्या फुलामध्ये 16 पाकळ्या आहे, तुम्ही बघू शकता, आपल्या मागेच आहे। तर चला मित्रांनो, अजून आपण बघूया समोर। तर मित्रांनो, आता प्रथम बाजीराव पेशव्यांनी बनवलेलं हे शनिवारवाडा। तर त्या काळातील आपण जेल कोणत्या प्रकारचे होते ते या आता व्लॉगमध्ये बघणार आहोत। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला जेल दाखवतो। तर बघा मित्रांनो, हे आहे जेल, पूर्ण जाड्या वगैरे लागलेल्या आहेत। आता बाजीराव पेशवे तर गेले, आता त्यांचे सैन्य पण गेलेले आहे, त्यामुळे इथे जाड्या लागलेल्या आहे। तर चला मित्रांनो, मी समोर पण दाखवतो। तर मित्रांनो, हे बघा, इथे सुद्धा एक आहे आणि तिकडे सुद्धा एक आहे। हे आपले मित्र आहे सोबत। हे बघा मित्रांनो, इथे पण एक आहे आणि तिकडे पण आपण बघितलेलंच आहे। हे असल्या प्रकारेचे जेल आपण बघितलेले आहे। जेव्हा शनिवारवाड्यामध्ये त्यांना लोक भेटायला येत असत, त्यामुळे प्रचंड पाण्याची गरज लागत होती। ती पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी मित्रांनो हा हौद बांधण्यात आला होता। ते बघू शकता, इथे माहिती पण लिहून आहे आणि हे मागं पण आहे। तर पाण्याची गरज मित्रांनो इथून पूर्ण केली जात होती। तर चला मित्रांनो, आपण आता समोर पण बघू। हे आपल्या मागे आहे सर्व मित्रांनो जेल, तुम्ही बघितलेलंच आहे। हे सर्व लाईनीनं मित्रांनो जेल आहे, ते बघू शकता, तिकडे पण आहे। तर चला मित्रांनो, आता आपण समोर जाऊया। तर मित्रांनो, इथेच आहे विहीर, हे बघू शकता तुम्ही, हे बघा। पेशवे काळातले कसं बांधकाम राहायचं आधी, इथे पण शकत नाही असं बांधकाम, आपण आश्चर्यजनक आहे। हे विहीर आहे मित्रांनो आणि पाण्याची गरज पूर्ण होत होती इथून सर्वांसाठी। तर मित्रांनो, हे बघा, शनिवारवाड्यामध्ये आपला राष्ट्रीय ध्वज लागलेला आहे। खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो व्ह्यू दिसत आहे, बघू शकता तुम्ही। मित्रांनो इथे खूप गर्दी पण जमलेली आहे, बघा इकडे आहे।
मित्रांनो इथे कार्यक्रम वगैरे झाला, त्यासाठी इथे प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या वगैरे लावलेल्या आहे. आणि इकडे आणि मित्रांनो हे जर आपल्या मागे दिसत आहे ते तिथे मस्त फुलं वगैरे लावण्यात येत होते. जेव्हा पाहुणे वगैरे घरी आपल्या जसे येते तसे जेव्हा राजवाड्यामध्ये येत होते तेव्हा मित्रांनो इथे आपल्याला फुलं वगैरे टाकून मस्त फाउंटेनची व्यवस्था केली जात होती. तर चला मित्रांनो आपण आता वरती जाऊया आणि वरतून बघूया. हे बघा मित्रांनो मस्त वातावरण मस्त आहे, निसर्गरम्य वातावरण असं मस्त बनलेलं आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो आता आपण वरती जाऊया. स्वप्नील पवार मित्रांनो आपले कॉमेडियन आहे. हे बघा मस्त कॉमेडी करत असते, तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच असा. हे गणपती रंग वारे बाजीराव मिशी गेली बा माई नाही दाखवत होतो. मित्रांनो हा आपला मागचा बगीचा बघित आहे तुम्ही. तो लहान मुलांना खेळण्यासाठी हा तयार केलेला होता. हे बघू शकता तुम्ही आपल्या मागच आहे. लहान लहान मुलांना खेळण्यासाठी मित्रांनो हा बगीचा पूर्णपणे तयार केलेला होता. आता पण मित्रांनो मस्त हिरवागार बनलेला आहे बघा. चला आता आपण शनिवार वाडा वरतून बघूया. तर चला मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे वरती. आता तुम्हाला मी वरून आपला शनिवार वाडा किल्ला दाखवणार आहोत. तर चला मित्रांनो इथे पायऱ्या वगैरे बनलेल्या आहे बघा. इथून आपण चाललो आहे वरती. आता मित्रांनो वरती हे बघा हे असल्या प्रकारे आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील मित्रांनो लोकांना सवय आहे. हे बघा इथे काय लिहून ठेवलं आहे. असल्या प्रकारे काही पण लिहून ठेवते. अशा प्रकारचे कामं मित्रांनो हे तुम्ही इथे करा नका. चला मग आता तुम्हाला वरतून दाखवतो मी. मित्रांनो खाली वरती वगैरे मस्त असं डेव्हलप केलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. हे बघा इथे पण असल्या प्रकारचं आहे मित्रांनो, हे बघू शकता. वरती पण मित्रांनो मस्त असं डेव्हलप केलेलं आहे. हे बघा हे कशासाठी आहे मित्रांनो मला तर माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर चला मित्रांनो आता मी जात आहे खाली. मित्रांनो आता वाजलेले आहे 6 आणि शनिवार वाडा बंद होण्याची वेळ आलेली आहे. तर चला मित्रांनो आम्ही आता बाहेर चाललेलो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.